चला तर मग मैत्रिणींनो, आज काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करूया। त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत। ते आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असे उकडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। ते पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं त्या पोह्यांचं पावडर तयार करून घ्यायचं आहे। तिकडे मी पावडर तयार करेपर्यंत आपले जे कॉर्न आहेत त्याला छान अशी उकळी आली होती आणि कॉर्न शिजलेत का ते पाहण्यासाठी अशा प्रकारे कॉर्न घ्यायचा आहे आणि दाबून पाहायचा आहे। आता मी काही कॉर्नचे दाणे मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहेत आणि 1 ते 2 चमचे कॉर्न मी वाटीत साईडला काढून ठेवलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे फिरून एका टोपमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काही जे आपण दाणे साईडला ठेवले होते ते टाकून घ्यायचे, कोथिंबीर टाकायची, कांदा टाकायचा आणि ते एक ब्रेड अशा प्रकारे कुस्करून टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे एक बटाटा उकडून घेतला होता, तो सुद्धा कुस्करून टाकलेला आहे। पोह्याची पावडर टाकून घ्यायची आहे, चीज खिसून टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला टाकून घ्यायचे, बेसिक मसाले आपले, आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव अशा प्रकारे कुस्करून एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे साईडला ठेवते। तो त्याच्यानंतर ना इथे मी अशा प्रकारे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओवा, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, पाणी टाकायचे। जर तुम्हाला हा मैदा नको असेल तर तुम्ही ते गव्हाचं पीठ सुद्धा यूज करू शकता। पाणी टाकून छान असे आपल्याला त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत। हातावर लगेच तयार होऊन जातात, तर पाहू शकताय पटापट मी अशा प्रकारे बनवून घेते। नगेट्स म्हणूनच नाही, तुमच्या आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ह्याला बनवून घेऊ शकता। तर मी अशा प्रकारे बनवून घेते म्हणजे पटापट होतील। तुम्ही ह्याला सर्कल रोलसुद्धा बनवू शकता किंवा सर्कलसुद्धा बनवू शकता, हवं तर आकार देऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर मी तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं, तिकडं तेल गरम होते आणि इकडे आपले हे रेडी आहे बॅटरसुद्धा। आता हे घ्यायचं आपल्याला एक नगेट्स आणि या बॅटरमध्ये डिप करायचं आहे आणि तळायला टाकायचं आहे। अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बॅटरमध्ये टाकायचे आहेत आणि तळायला आतमध्ये टाकायचे आहेत। तर सगळे मी पटापट अशा प्रकारे जेवढे मावतील ना तेवढे टाकून घेणार आहे आणि कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घेणार आहे। तर भरपूर सारे मावलेले आहेत, थोडंसं म्हणजे दूर टाका, एकमेकांना चिकटणार नाहीत। तर अशा प्रकारे आता थोडं तळले होते म्हणून मी परतून अशा प्रकारे सगळीकडून तळून घेतलेला आहे। आता छान असा कलर आलेला आहे। पूर्ण तेल काढून आपल्याला अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं आहे। राहिलेले अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत हे नगेट्स तयार झाले होते, खूप यम्मी लागत होते। माझ्या मुलांना तर खूप आवडले, तर मुलांनाच नाही मोठ्यांनासुद्धा हे खूप आवडतील। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल, कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।